एक फुललेलं आणि आत्ता बघा आणि छान चला बाजला दोघांनी पाला बघा आणलेला आहे, ह्याची भाजी करते पटकन. म्हणजे या फांद्या बघा आणलेल्या आहेत अबोलीच्या. कुठे जातोय रे आता? चला घरात बसा. वाघाचे रू आत्ताच बघा बाहेरून आले खेळून दोघं जण. आज पाऊस जरा थांबला आहे, त्याच्यामुळे दोघांना कसं बाहेर पडायला मिळालं आहे. नाहीतर घरातल्या घरातच सध्या चिखलामध्ये लोळून येतात. मग चला मी चालले फुलं काढायला. ए मस्ती करू नका. अगोदर फुलं काढून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया आपण. दोघं जण आहेत तिथेच. चला फुलं काढायच्या आधी तुम्हाला मी दाखवते ब्रह्मकमळ. मागच्या वेळेस आपल्याकडे एक फुललेलं आणि आत्ता बघा आणि छान प्रकारे वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते आता. हे बघा. आणि अजून पण ही पानं आहेत ना, त्याला बारीक बारीक कुठे कुठे कळ्या ना आम्हाला दिसत आहेत. म्हणजे ही फुलं येऊन गेल्यानंतर पुन्हा फुलं धरणार आहेत. म्हणजे एवढी फुलं धरतील असं आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण देवाची कृपा बघा असते ना. आणि आता मोगरा, पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे मोगरा कसा आता खराब होतो आहे. खराब म्हणजे ती फुलं ना कुजतात हो. पण हा बघा किती झाला आहे तो. फुलं पटकन काढून घेते. आपली ही जुई पण फुलाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जुईची फुलं म्हणजे संध्याकाळची फुलतात ना. ही बघा छान अशी. गेल्या वर्षी हे झाड आहे ना आपलं जुईचं, पावसामुळे खराब झालं होतं. म्हणजे पूर्ण असं सुकलं होतं, ते बुरशी लागलेली पाणी जाऊन जाऊन. आम्ही पाऊस गेल्यानंतर कटिंग केलं, त्याला पूर्ण कटिंग केलं होतं. आणि आत्ता बघा एवढं वाढलं, लगेच भरभर भरभर वाढलं. त्याला अजून खतबीत काय घातलेलं पण नाही आहे, तरी पण चांगलं झालं आहे. असं जगलं झाड ते सगळ्यात महत्त्वाचं ती गोष्ट आहे. बाकी फुलं तर नंतरची गोष्ट आहे. चला मी आता हे मोगरा काढून घेते. आणि चाफा नाही आहे सध्या, काल एक निघाला होता चाफा. गुलाब दाखवते. हे बघा गुलाबाचं पण मागे कटिंग केली होती. आत्ता बघा कटिंग केल्यानंतर नवीन पालवी येते आणि मग आता कळ्यावर येतात. हा गुलाब आहे ना आपला खूप जुना आहे. आपण जेव्हा घर बांधलं ना तेव्हा हे झाड लावलेलं आहे, पण आहे व्यवस्थित. कटिंग बिटिंग केलं ना की चांगलं राहतं मग ते. आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. ते बघा कुणालचे बाबा ते तिकडे जास्त असतात त्या घरात. नवीनवाला आनंद असतो ना. आता ना आम्हाला ह्या जास्वंदीच्या पण फांद्या ना कटिंग करायच्या आहेत. म्हणजे अशा काढून काढून आहे ना इथं साईडला आम्ही आता लावून टाकणार, म्हणजे ह्या कुंपणाभोवती. म्हणजे आपलं कुंपण कसं घट्ट व्हायला पाहिजे ना, त्याच्यामुळे. गेल्या वर्षी पण लावल्या होत्या ना, आता जगल्या आहेत. आता अजून ह्या वर्षी लावायच्यात. गेल्या वर्षी म्हणजे पूर्ण ते जास्वंदीचं झाड ना कटिंगच केलं होतं. आणि आता पण बघा छान प्रकारे आहे रुजलेलं. चला पहिला फुलं काढून घेते आणि मग बाकीचं सुरुवात करूया, कारण पाऊस आला ना मग गोंधळ होतो. मग देवासाठी फुलं. सुगंध घ्या, मस्त सुगंध. काय झालं रे? आवाज कसला आला? घरात आणि तर किती ही रोपं कुंडीतली काढायला लावायची. ती कुंडी ना नाही, मला ती कुंडी हवी आहे. ती त्यात मला हे काहीतरी लावायचं आहे. हे फुला नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते
साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर थोडीशी जराशी विश्रांती पावसाची, त्याच्यामुळे पटापट आता बागेमध्ये आलेले आहोत. म्हटलं पहिला आधी बागेतलं करून घेऊया, कारण पाऊस सुरू झाला ना का काय कामच होत नाही. सध्या ना आमचं बागेतलं म्हणजे काम चालू आहे आपलं, पण जसा पाऊस थांबेल ना त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि पावसाचं नेमकं जेव्हा आम्ही काम करायला बाहेर पडतो ना तेव्हा जोरदार कोसळतो. म्हणजे 2-3 दिवसाचा अनुभव तुम्हाला मी सांगते. पण आता म्हटलं चला हलकं हलकं ऊन आहे. हां, त्याच्या आपण आभाळ भरलेलंच आहे, म्हणजे पटकन ना करून घेऊया. इथं थोडंसं जरा वाफा तयार करायचं आहे, दुसरं बियाणं पण रुजवायचं आहे. तर जरा जमीन जरा सारखे करून घेऊया ह्या साईडला. इकडे शेरू शेरू आपला नाचतोय मागे मागे. फटाफट पटापट चान्स घेऊया ना, पाऊस नाही तो नाहीतर काय करायला मिळत नाही मग. असं तरी बऱ्यापैकी ना आम्ही 2-3 दिवसांना बऱ्यापैकी सगळं म्हणजे तुमच्याशी शेअर नाही केलं आहे, पण भरपूर असं काय काय केलेलं आहे ते तुम्हाला मी नंतरला दाखवीन जेव्हा व्यवस्थित सगळं होईल ना त्यावेळेस. आता मांडव वगैरे पण घालायला घ्यावं लागेल, कारण वेली आपल्या इतक्या झपाट्याने आता वाढल्या आहेत ना. म्हणजे पाऊस पडला नव्हता तर एवढ्या होता, म्हणजे त्यांची वाढ खूप कमी होती आणि आता अशा सुटायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ते काम पण आता पटापट करायला लागणार आहे. ते मला असं वाटतं उद्या परवा कोणाच्या घेतील करायला. चला आता इथे पहिला पालेभाजी मला लावायची, मुळ्याची भाजी लावायची. म्हणजे आवडते ना आमच्याकडे मुळ्याची भाजी, तर म्हटलं एक साईडला इथे वाफा करून लावून टाकूया. चला, एका ताईंची मला मागे कमेंट आली की सीताफळाचं झाड दाखवा म्हणून. तर हे बघा, सीताफळाचं झाड आपलं खूप छान झालेलं आहे आणि त्याला तर कटिंग वगैरे करायचे, पण सध्या खत करायचं की नाही बाकी आहे, त्याच्यामुळे आम्ही काय अजून केलेलं नाही आहे. सरळ त्याला वाढून देणार. जास्त असं फांद्या खाली आहेत ना त्या कटिंग करून टाकायच्यात. आणि हे आपलं रामफळाचं झाड जे मागच्या वेळेस बघा कसं झालं, सुकलं होतं साफ, पण आत्ता त्याला बघा फांद्या वगैरे फुटलेल्या आहेत बऱ्यापैकी. आणि आता कसं पावसातून ते छान वाढेल. आता खतं वगैरे करायचे बाकी आहेत ना हो, त्याच्यामुळे राहिले. आता बघू, आता हळूहळू करूया सगळं. पहिला आधी म्हटलं भाजीपाला लावून घेतला ना, खत आमचं अजून आणायचं बाकी आहे. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या झाडांना, सगळ्याच झाडांना करायचे, नारळापासून सगळ्या झाडांना. कुठे इथे खणायचं ना, बघा इथे खणतोय, कारण इथे ना आम्ही शेण ठेवलं होतं ना, तर सगळं तिकडे शेण वगैरे पडलेलं आहे, त्याच्यामुळे ही जागा बेस्ट आहे. इथे भेंडी लावूया. चला सुरुवात करूया. कुठे काय का इथे लाकडं आहेत जवळ, काय काढायला येणार आहेस का? असेल काय जाऊन बसलं असेल तर घडी घडी तर पाऊस पडायला लागला जरूर रान होईल. रान काय ते आपण साफ करायचं, असं थोडं आता ठेवणार आहे. प्लास्टिकवर सगळं पसरून ठेव. किती रान झालंय? हो तिथे करायचं. ते आधीच आलेलं आहे, हे मे महिन्यामध्ये रुजलेलं, हे आत्ताचं नाही आहे ते. तिथेच खोद, तिथे सगळं चांगलं आहे. इकडे शेरवा आता खोदून ठेवायचं, त्यांना बिया लावतात. त्याला बाजला दोघांनी. आता मी म्हणजे तिकडचं बघा काम झालं, वाफे तयार करून ठेवलेत. ते आता ऊन लागेल ना थोडंसं, मुंग्या वगैरे बघा असतात जमिनीमध्ये, त्याच्यामुळे ऊन लागणं गरजेचं असतं. नंतर संध्याकाळी किंवा उद्याला आरामात त्यात बियाणं घालणार. पण मुळा आणि भेंडी हे 2 बियाणं लावायचे तिथे मी नक्की केलेलं आहे. आता मी आलेले आहे पुढच्या बागेमध्ये. वांगी आपल्या बागेमध्ये छान प्रकारे तयार झालेली आहेत. पटकन ती काढून घेते. आणि ह्या वांग्यांना मी जवळजवळ 2-3 दिवस झाले माती घालतो आहे, कारण पाऊस बघा पडतो आहे ना. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं, तरी ते पन्हाळ्यानं लावायचं आहे. ते सुतार येऊन ते लावणार आहेत, पण ते पावसाचं सगळं पाणी ना डायरेक्ट त्या वांग्यांच्या रोपावर पडतं असं, आणि ती टाकलेली माती कशी वाहून जाते. तर थोडे दिवस जरा फक्त आपल्याला म्हणजे थोडं लक्ष द्यावं लागेल. आणि एकदा ते पन्हाळ लागलं ना मग काही चिंता नाही, मग ही आपली रोपं छान प्रकारे म्हणजे छानच झालेली आहेत. पण फक्त एवढं जरा पावसाचं पाणी जरा पडतं, त्याच्यामुळे माती सगळी वाहून चाललेली आहे असं. त्याला पण आता खत पाणी करायचं आहे. चला आता वांगी काढून घेऊया, तुम्हाला मी दाखवते वांगी अगोदर. हे एक साईडला एक रोप आहे ना, ते छान झाले ना तिकडे. एक साईडला रोप गेलं ते वांग्याचं. आणि आता पावसाचं पाणी लागलं ना, त्याच्यामुळे रोपं वगैरे कशी छान असे झालेले आहेत. एवढी पावसाच्या पाण्यामध्ये ताकद येते. आम्ही गोंड्याची रोपं आहेत तर ती पण उजवलेली आहेत, ती पण अशी काढून आहे ना कटिंग करून लावलेली आहेत. छान प्रकारे वाढली का तुम्हाला मी दाखवेन नंतरला. सध्या वेळ थोडासा कमी असल्यामुळे
सगळी गडबड होते. पाय सगळे चिखलाचे झालेत ना हो. कटर आणतात कुणालचे बाबा, त्यांचे पण चिखलाचे आहेत, माझे पण चिखलाचे आहेत. मग आज बाहेर नाचून सगळं चिखल चिखल होतं. हां, कटरने कसं कटिंग करायला बरं पडतं. ही बघा आपली रोपं. आता हे पाऊस पडल्यानंतर ही रोपं बघा एवढी वाढ झालेली आहे वांग्याची. आणि वांग्याची भाजी आमच्याकडे आवडते, म्हणजे मला तर बाबा खूप आवडते. त्याच्यामुळे मी खास करून ही रोपं लावलेली आहेत. इथे बघितलं होतं मी एक सफेद नाही, हिरवं आहे ते, हिरवं वांग. हां, हे बघा मिक्स वांगी आहेत आपल्याकडे सगळे. तयार झाले आहेत ना, तर काढून घेतो. इथे पण एक बघितलं होतं तयार झालेलं, ऐकलं का? बघा ह्या साईडला इथे पण आहेत. आणि तिथे पण एक रोप मी लावलं होतं, हे असंच लावलेलं रोप आहे, ते पण जगलं. तेव्हा त्यात पण आहे, काढून घे जरा फटाफट. मिरच्या बघू द्या. मिरचीची रोपं पण सध्या जरा लक्ष ठेवावं लागतं हो. माती बघा वाहून जाते ना, त्याच्यामुळे आम्ही आता इथे बघा हा पालापाचोळा सगळा काढलेला आहे, टाकून ठेवलेला आहे. जरा 2-3 दिवस आम्हाला जरा जपायला लागणार आहे. मिरच्या आहेत, होऊ दे, वाढ होऊ दे, नंतर बघू. मागे काढल्या होत्या त्या आहेत अजून घरामध्ये. ही रोपं कटिंग केलेत, त्याला जरा म्हणजे कीड लागल्यासारखं वाटवतं आम्हाला पानांना, त्याच्यामुळे ते काढून टाकले पूर्ण. आता नवीन पालवी फुटेल त्याला. बारीक बारीक राहू द्या. काय आलं, टोचलं काटे भरपूर असतं बाबा वांग्याच्या रोपान. काल तो लिंबाचा काटा मला टोचला ना बोटाला, किती बापरे. माती घालायला गेलं ना लिंबाला. तिकडे पण त्या साईडचा पण आहे, ते 2 आहेत तिकडे. वेगवेगळ्या जातीचे आहेत ना ते. आपल्याला ती ही दुसरी लांबडी वांगी पण मला लावायची, लांब जातीचे येतात ना, त्याची पण भाजी छान बनते. ते बियाणं कुठे बघायला पाहिजे ना, कुठे मिळतं का ते. दुकानामध्ये विचारलं ना, मग ती लोक ह्याच वांग्याचे बियाणं देतात. बोला, असं वेगवेगळ्या बघा जातीची मिळतात ना वांगी. सफेदवाले पण मिळतात ना वांगी, ऐकलं का? ते भाजून करतात ना, भरीत बघ भाजतात मोठंवाला एकदम, तसं ते पण आणायला पाहिजे. ते थंडीमध्ये नाही आपण भरीत करून भाजून खातो तसं. बघायला पाहिजे ते पण. बस झाले एक टाइम झाली भाजी. इकडचं काढलं का? काढली काय, मोठी झाली तेवढी काढली. हां बघा, बस झाली एवढी. छोटी पडतील तिथे ठेवते माझ्या हातात ना. अजून बघ, चेक कर आहे का बघ. मोठी झालेली तेवढी काढायची, छोटी राहते. काल घेवडा पण काढला थोडासा. घेवडा पण आपला धरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे थंडीतनं भरपूर धरतो, पण ते बघा फुलारलं ना तिथे. थोडासा घेवडा निघाला तो मी काल संध्याकाळी काढला आहे. चला बस झालं बाबा, बागेतलं काम बस झालं. आता जाऊया किचनच्या कामाला. आपलं काय ते कुठला गुलाब, फुलं पण मी काढून पुढेच ठेवले, अजून फुलं उचलली पण नाही. तिथे फुलं काढली आणि डायरेक्ट बागेमध्ये आलो. मग गावठी गुलाब आहे तो. रुटीन आपलं ठरलेलं आहे. आज मला कुरिअर करायला पण जायचं आहे, पण ते संध्याकाळच्या वेळेस आम्ही लोक जाणार आहोत. थोडाफार ते पण तुमचे शेअर करीन. सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. ऑर्डरचं पण आपलं चालू आहे अधेमध्ये. कोणाला जर का ऑर्डर वगैरे काय करायचं असेल, म्हणजे सध्या बघा मसाले आपले बंद आहेत, पण मसाल्यासाठी कॉल येतात ना, म्हणून तुम्हाला मी सांगते. हे बघा गावठी गुलाब. पण पिठं वगैरे कशी मिळतात, म्हणजे वड्याचं पीठ, नाचणी पीठ आहे, कुळीत पीठ आहे, परत पापड, अजून काय बरं, कोकम, आगळ, हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेसेज किंवा कॉल करा असं. हे बघा माझे चंगू मंगू. काय कुणाला उठवते, त्याचं कामच कमी असेल मला असं वाटतं. हे काय दादासोबत हे पण झोपलेत दोघं जण माझे चंगू मंगू. दादा आमचा अजून उठला नाही. ओ चंगू मंगू, भूक लागली वाटतं यांना दोघांना, भूक लागली आता, म्हणून असे शांत बसले. जसे शांत बसणार नाहीत दोघं जण. चला खायला बनवते चला. चला किचनची थोडीशी तयारी. इथे मी आता दूध गरम करत ठेवलं आहे थोडंसं. चपातीचं पीठ माझं मळून झालेलं आहे. आणि इथे आता शेगाचा पाला बघा आणलेला आहे, ह्याची भाजी करते पटकन, कारण मला ना ही भाजी खायची, मला आवडते. आज पालेभाजी खायची इच्छा झालेली आहे, त्याच्यामुळे चला पटापट करून घेते. वाघ्याशेरू यांना भूक लागली, त्याच्यामुळे पहिला आता चपाती बनवते. त्यांना मी दूध आणि चपाती आता देणार आहे, आणि त्यांना आवडते दूध आणि चपाती, त्याच्यामुळे. कुठे गेला वाघ्या? ए वाघ्या चल ये खायला ये लोक दादा पण येतो जेवायला. ये चला जेवायला. ये लोक दादा येतो, ये लवकर येईल तो थोड्या वेळाने. त्याला जरा मनवायला लागतं. इथे मी आता पटकन चपात्या करून घेतला, गॅस चालू आहे आपला.
हे बघा वाघेश्वर यांचं काढलं आहे. शेरू वेटिंगलाच बसलं आहे. कुणाला ती चांगली मॅश करा चपाती. दुधामध्ये चपाती घातलेली आहे, चांगली मॅश करणार, चांगली मिक्स करून आणि मग दोघंजण खातील. हा बघा आला. बस खाली, दादा येतोय. बस 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 खाली बसा, खाली बसा. अजून मिक्स करायचं बाकी आहे. कुणाला आधी पडते मिक्स करताना ते दोघांना ते आधी. चला तुम्हाला मी दाखवते आमचा नाश्ता. शेगळ्याच्या हा घे ना, हा पलट आहे ना. शेगळ्याच्या पानांची भाजी आणि ही कालची गवारीची भाजी आहे थोडीशी आणि चपात्या केल्या पटकन. उशीर झाला होता ना त्याच्यामुळे चपाती भाजीच केली आता. आणि जोडीला लोणचं आणि जोडीला वाघ्या खाऊन झाला ना, अजून हवं आहे चपाती खायचे. आणि शेरू हा बघा, हा पण येऊन बसला आहे. खायला घेतलं, नाश्ता करायला घेतलं का येऊन बसतात. त्यांचं पण खाऊन झालेलं आहे, पण तरी 2 घास खाणार चपातीचे. घाणेडे चिखलामध्ये लोळून आलेले. अरे बाहेर चला. पाऊस पडतो ते अंथरून नाही ना भिजणार त्यांची दोघांची. कशी दिसते? बारीक बारीक पाऊस. बारीक आहे पाऊस ना, उचलायला पाहिजे. नाही तर परत एवढे कपडे तर सुकत नाही. ते काय समोर झड मारली तरी पण भिजतात ना. चला नाश्ता करूया, मग पुढचे कामं आहेत आम्हाला. चला आम्ही निघालो जरा तराळ्यामध्ये. हे बघा कुरिअर करायचं आहे. म्हटलं पाऊस नाही आहे तर पटकन कुरिअर करून येतो, कारण 2 दिवस झाले ते तयार करून ठेवलं आहे, पण पावसामुळे राहिलं. आणि हा मिक्सर मला दुरुस्त करायचा आहे. त्याला काय झालं आहे, चालूच होत नाही आहे. म्हणजे लाईट ही पेटते इकडची, पण चक्री काय फिरत नाही. बघूया. आणि ही माझी हिसाबाची वही पण घेतली. म्हटलं गाडीमध्ये बसून बसून सगळं हिसाब करायचं आहे कुरिअरचा. चला हे जरा ठेवते. जरासा पाऊस थांबला आहे ना, तर भरपूर पाऊस पडला आहे आज पण. दाखव मला. तर घरी बघा आम्ही आलो आता. आणि आत्ता आपण ही झाडं लावतो आहे. झाडं म्हणजे या फांद्या बघा आणलेल्या आहेत अबोलीच्या. त्या आमच्या वाडीतल्या काकीत त्यांच्याकडनं घेतल्यात मी. आणि हे काळी मिरीचा वेल हे बघा. तर हे म्हटलं लावूया. एकूण 4-5 फांद्या आहेत. त्यांच्याकडे होतं ना, मग मागितल्या मी, त्यांनी दिल्या मला. मग कुठे लावायच्या? त्या लाईनीत जाऊ दे तिकडे. तिकडे त्याशिवाय आपण हे टाकलं तिथं भुसभुशीत जमीन पाहिजे चांगली. इथे 2 लावायच्या. हां फुलझाड आहेत ना, इथे 2 लाव्या. इथे ह्या टेप्यावर 2 लाव्या, तिकडे लाव्या. संपला. आमच्या त्याला 16 विला लागेल. सुरी आणायला व्यवस्थित लाव. आणि वेली? हां वेल पण लावायची. वेलीनं पण बघ. अबोली आपल्याकडे नाही आहे. मागच्या वेळेस बियाणं मी घातलं होतं आणि त्याच्यानंतर पावसाने जी दडी मारली ते बियाणं काय अजून काही रुजून आलेलं नाही आहे. बघू आता पुढे मग कधी रुजून आलं तर ते पण होईल. आणि आता ह्या फांद्या आहेत ना, लावून घेऊया. म्हणजे आपल्याकडे सगळी फुलझाडं आहेत, पण अबोली आपल्याकडे नाही आहे. मी बऱ्याच वेळेला लावायचा प्रयत्न केलेला आहे, पण कधी काही झालेलं नाही आहे 1-2-3 वर्षामध्ये. आता पुन्हा एकदा ट्राय करूया. आणि मला असं वाटतं की जगतील. फांद्या लावलेल्या जगतात. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कुणालच्या बाबांनी आता वेली आणि रोपं लावायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा छान प्रकारे रुजून येईल तुम्हाला मी नक्की दाखवेन की लावलेली आबोली आपली कशी झाली ती. बघूया ह्यावर्षी जमते की नाही ते. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.